जिथे आपण पाहिलं तर देवसरे संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर प्लीज या. 12th मॅन साहिल येतोय सध्या गोलंदाजीसाठी. जिथे आपण पाहिले तर पहिला चेंडू विकेट किपर क्लोज आहे. चतुर येतो, चालाक येतो. यष्टांच्या मागे आपण पाहिलं विकेट किपर ज्यानं मात्र पहिला चेंडूवरती लक्ष वेधित करून घेतलं. पहिला चेंडू वेगवान होता. गोलंदाज बॅटर्स आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला किरण साठी. जिथे मात्र पहिली पेअर निवळी या संघाकडून किरण आणि त्याच्यासोबत अक्षय ही पहिली पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले. दुसरा देखील चेंडू स्लिप आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडलाय, फेकतोय. एक चिकी धाव, चोरीची धाव कंप्लीट केली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. माहिती आहे बॅटिंग करत असताना किरणला हा फटका तर स्क्वेअर कट चांगला लागला तर पॉइंट रिझन मध्ये चांगला चौकार भेटू शकतो, त्यासाठीचा हा प्रयत्न. मात्र त्याच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेणारा मात्र चतुर गोलंदाज साहिल मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्या गोलंदाजीची कला दाखवतोय. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अक्षय आलाय मैदानामध्ये बॅटिंगसाठी. अक्षयला पाहतोय, हाईट फॅक्टरचा उपयोग होऊ शकतो. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र बॅकवर्ड पॉइंट. चेंडू त्याच्या डोक्यावरून, तो चेंडूच्या मागे. चेंडू सीमारेषेत जवळ आहे, अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉल मात्र तोपर्यंत अगदी वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट वेगाने होती. माइंडसेट इम्पॉर्टंट आहे तुमचा. आज मैदानामध्ये जर तुम्ही खेळताय, भले तुमच्या घरी ट्रॉफी सेट असेल, पण आज माइंडसेट तुमचा काय आहे यावरती तुमचा गेम असेल संपूर्ण. काल बऱ्याच टीमने अभ्यास केला असेल, कारण की लॉट्स आल्यानंतर बरेच टीम अभ्यासाला सुरुवात करतात की या टीममध्ये कोण खेळाडू आहे, कुठल्या टप्प्यावर तो खेळतो, कुठे तो फसतो. पण काल तुम्ही काय अभ्यास केलाय हा इम्पॉर्टंट नाहीये. आज नेमकं परीक्षेमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे यावरती तुमचा रिझल्ट असेल. ही मॅच आपण पाहिली तर दोन्ही बेस्ट टीम एकमेकांसमोर आहेत. ड्राईव्ह केलाय, सुरेख ड्राईव्ह. जिथे आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू निघून जातोय. दन दन करत येतोय 4 धाबेसाठी. किरणच्या बॅट मधून आशेचा किरण दाखवणारा चौकार. डीजे रॉनी ज्याच्या माध्यमातून संगीत तुम्ही ऐकताय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह, चेंडू वन बाउन्स. तिथून आपण पाहिला मिड विकेटचा खेळाडू पोहोचतोय चेंडू पर्यंत, तोपर्यंत चेंडूने गाठली आहे सीमा रेषा. निघून जातोय 4 धाबेसाठी. बॅक टू बॅक दुसरा येतोय चौकार. स्लोअर वन, गती परिवर्तन. यावेळी मात्र चेंडूच्या मागचा संपूर्ण गती काढून घेतली होती, वेग काढून घेतला होता. चेंडू सोडला होता, फिंगर रोल केले. साहिलचा होता मॅजिक चेंडू. खेळत असताना चेंडूचा काटा बदलला आणि पहिल्या षटकाचं नाट्य संपलं. धावसंख्या आहे 12 या आकड्यावरती. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा खर्च झालेत. 1 to 12, 12. किरणच्या बॅटमधून आलेले 2 चौकार या मॅच मध्ये धावसंख्येला चांगली चकाकी देऊन गेल्या. संपूर्ण मैदान पाहत आहे ज्या पद्धतीने सध्या आपण पाहिले तर नवी मुंबईमध्ये मैदान बचाव अशा मोहिमी सध्या करण्याची वेळ आली, कारण की मैदान सध्या उरली नाहीयेत. त्यामध्ये या मैदानाची चर्चा करूया. रामलीला मैदान साळसोळे, जिथे आपण पाहिले तर ही स्पर्धा खेळली जाते. गतवर्षी आपण पाहिलं तर खाडी मैदान ऐरोली येथे स्पर्धा खेळली होती आणि अजूनही आठवतंय सतीश सनस यांचा त्या स्पर्धेचा खेळ, जिथे त्यांनी 6 चेंडू शेवटच्या मॅच मध्ये 6 चेंडू 36-35 धावांची खेळी केली होती.
फॅक्स बॉईज यांच्याकडून आपण पाहिलं तर समीरसाठी आपण पाहिलं तर फॅक्स बॉईज यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा प्राइज झालाय गोलंदाज समीरसाठी हॅट्रिक विकेटसाठी. फॅक्स बॉईज त्यांची देखील स्पर्धा सातत्याने असते, ते देखील उत्तम आयोजक आहेत. मॅचच्या दिशेने जातोय जिथे आपण पाहिलं मिस्टर समीर गोलंदाजी मार्क वरती तयार होते, त्याच्या समोर सध्या अक्षय. फुल ऑन लाईन चेंडू फुल टॉस होता, नो बॉल आहे क्षेत्ररक्षक. इट्स अ नो बॉल प्लस GST 1. आत्ताच्या तब्बल आहेत 2 आणि हा बिमर होता. इट्स अ नो बॉल जिथे आपण पाहिलं तर तब्बल आता येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. स्ट्रायकिंगला फ्री हिटसाठी किरण आहे. पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर 9च्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील हासिल होते. 9+1 तब्बल 2 धावेने धावफलक जातोय पुढे, जो आपण पाहिला 14 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू जिथे किरण आहे सध्या स्ट्राईकला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार किरणच्या बॅटमधून चांगले आलेत, आता तो आहे फ्री हिटला. यावेळी मात्र अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पहिली धाव मात्र वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये किरणचा. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. कदाचित येस नो वेट निर्णय घेतलाय, कारण की हा कॉल होता सध्या मात्र समीरचा, अक्षयचा, जिथे आपण पाहिलं त्याने नकार दिला या दुसऱ्या धावेसाठी. कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट असतं, कॉल इम्पॉर्टंट असतो. कधी कधी डोळ्याने देखील बोलावं लागतं, आखो में इशारा द्यावा लागतो कधी कधी. आणि सध्या आपण पाहिलं एकाच धावेती समाधान. टीमची टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 15. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, फ्लायटेड होता चेंडू जिथे आपण पाहिलं यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू खोदून काढेपर्यंत पुन्हा 1 धाव कंप्लीट केली गेली. किरण पुन्हा येतो स्ट्राईक वरती. 16 या आकड्यावरती सध्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 16 ऑन अ स्कोर कार्ड. बाहेर निघाला, जास्तच बाहेर. वाईट बॉलचा इशारा येईल, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. समीरला आपण पाहिलं तर वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या डोक्यावरून फिंगर रोल केले जातात, तिथे थोडासा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, तो फसतोय. मात्र आतापर्यंत एक्स्ट्रा धावा देखील त्याने बऱ्याच खर्च केलेत. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर वाईडिश टाकण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं ड्राईव्ह करेपर्यंत 1 धाव मात्र जरूर अर्जित केले आणि 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. यानंतर मॅच खेळवली जाईल. अर्थातच निपाणी तात्या जो कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये पुढे गेला, आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये पुढे गेलेली टीम आहे घावरी. म्हणजे आता यानंतर मॅच खेळवली जाईल जी निपाणी तात्या विपक्ष घावरी अशी मॅच खेळवली जाईल. ओहो, सुरेख फटका, अप्रतिम हाईट फॅक्टरचा उपयोग झाला. बॅटिंग करत असताना अक्षयच्या बॅट मधून येतोय 6 धावांसाठी धमाका. लेग स्लिप पायाने अडवण्याचा प्रयत्न, क्रिकेटमध्ये रोनाल्डो नाही चालला तोपर्यंत धडपड होते, पडलेला उठून उभा राहीपर्यंत चेंडू तर फेकला, मात्र तोपर्यंत धावांसाठी धाव चालू आहे. बरंच नाट्यमय दृश्य पाहिलं. 22च्या स्वरूपामध्ये तब्बल धावा भेटल्या गेल्या 3. पायाने अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप होता त्याने अडवला हा चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू, जिथे आपण पाहिलं समीरची गोलंदाजी आतापर्यंत अप्रतिम राहिले. धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो जी आहे 27. 27 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च झाल्या आतापर्यंत 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 15. मात्र जमाची बाजू अशी आहे की किरण आणि अक्षय ओपनिंग पेअर अजूनही मैदानामध्ये आहे. विकेट घेण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं नाहीये. अर्थातच देवसरे या टीमला तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात.
आणखी माहिती आहे एखाद दुसरी विकेट आली तर मॅच ऑन होईल, एखाद दुसऱ्या विकेटने धावसंख्येला बराच फरक पडू शकतो. मात्र हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये थांबले तर कदाचित येणाऱ्या ओव्हरमध्ये डोकेदुखी देखील वाढू शकते गोलंदाजी करणाऱ्या टीमची. सध्या मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय 40+ अनुभव मिस्टर शंकर. आहा, चेंडू पडला, थोडासा आतमध्ये टर्न करतोय. 40+ अनुभव का म्हटलं जातं? बराच अनुभव आहे 40+ क्रिकेटमध्ये आणि हेच 40+ लेजंड खेळाडू अर्थातच मिस्टर शंकर सध्या मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवला. तब्बल 2 चेंडू आता निर्धाव काढलेत. अनुभव कशाला बोलतात? अनुभवाची गाठ माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे, हे या 2 चेंडूवरती त्यांनी सांगितलंय. पुन्हा एकदा फस. यावेळी मात्र आपण पहिला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू गॅदर केला, फेकी. यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला अगदी आरामामध्ये खांद्यामध्ये यावेळी जोर कमी लावला. 2 धाबा वेगाने कंप्लीट झालेत. स्ट्रायकिंग मध्ये अक्षय आला. धावसंख्या 29 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय MCA क्वालिफाईड स्कोरर आमच्या सोबत जोडले गेलेत. अर्थातच आकाश सर. तंतोतंत माहिती त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. जिथे आपण पाहिलं तर हा देखील चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत धावसंख्येला बेड्यात चांगल्या ठोकल्यात. आतापर्यंत धावसंख्येला खेचून ठेवल्या. यावेळी मात्र सुरेख पंच जाग्यावरून ऑन डिठो निघून जातोय 6 धावांसाठी. शांत होता, आता मात्र वाट पाहिले 6 धावांनी. षटकार. जेवणाला लंच ब्रेक नाही, ते कंटिन्यू व्यासपीठावरती काही ना काहीतरी खायला येत असतं. ही स्पर्धेची खासियत आहे. हो, सुरेख फटका. आणखीन एक. शांत होतो, संत नाहीये, निघून जातोय 6 धावांसाठी. बिग हिट, हाय अँड हँडसम. अक्षय स्ट्रोक मॅक्सिमम. डीजे रॉनी. शेवटचे षटक. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 41-41 या आकड्यावरती. यावेळी मात्र किरण आडव्या बॅटनं मिड विकेटला चेंडू पकडला, लगेच फेकलाय. तोपर्यंत मात्र किरण आहे डेंजर झोनला. बॅट ड्रॅग केले लवकर. फेकी अगदी आरामामध्ये झाल्या. तोपर्यंत आपण पाहिलं तर किरण यावेळी मात्र शहानिशा केली जाते. लेट्स सी. मेन अंपायर जिथे आपण पाहिलं दत्ता बेहेर सर, त्यांनी मात्र बैती सरांकडे मात्र चाल केली आहे. दोघांमध्ये थोडीशी शहानिशा चर्चा होतीये. इट्स OUT आउट. किरण होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे स्थिर अर्थातच 41 धावसंख्या. अक्षय अजूनही स्ट्राईकला आणि अक्षय आहे तर मॅच मध्ये धावसंख्या येते. बॅटिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे निवळी संघ. जेव्हा कॅप्टन सोबत चर्चा झाली तेव्हा कॅप्टनने सांगितलं कालच्या खेळाला घेऊन मी समाधान नाहीये, मला आज टीम कडून अपेक्षा आहे, आज टीमचा खेळ होणं इम्पॉर्टंट आहे असं निवळी संघाच्या कॅप्टनने सांगितलं. तर दुसऱ्या साईडला देवसरे संघाच्या कॅप्टन देखील सांगितलं की या मॅच मध्ये आम्ही 100% देऊ, म्हणजे मॅच होणार आहे टफ, पैसा वसूल ही मॅच होईल यामध्ये शंका नाहीये. नवीन बॅट्समन आला मैदानामध्ये प्रमोद.
अक्षय उचलला आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. निर्णय घेणं महत्वाचं असतं. जर तुम्ही वेळ लावला तुम्हाला काय करायचंय तर वेळ ठरवते इथून पुढे काय करायचंय. निघून गेला 4 धावेसाठी चौकार. देवा देवा एक आडव्या बॅटनं मिड विकेट काव कॉर्नर रिजनच्या बाहेर अगदी व्यासपीठाच्या समोर 1 बाउन्स येतोय चौकार. धाव संख्या यावेळी सुरेख ड्राईव्ह केला डिपेश टाकावर रिझनला वेगाने जातोय. बंदी गुतीन जशी गोळी निघावी तसा मात्र हा फटका अक्षयच्या बॅट मधून. अक्षय आहे तर मॅच मध्ये धाव संख्या येते. हा फलंदाज आहे का रन मशीन ज्याच्या बॅट मधून आता मात्र धावांचा पाऊस पडतोय. अप्रतिम फटका चौकार. मध्ये हॅट्रिक चौकार लगावण्याचा रेकॉर्ड मात्र अक्षयने आपल्या नाबावरती करून घेतला. 3 चौकार तब्बल त्याच्या बॅट मधून लगातार. फुल ऑन लेनचा चेंडू इट्स अ नो बॉल. आधीच कर्जबाजारी त्याच्यात उसना शेजारी. नो प्लस येतोय षटकार प्लस जीएसटी तब्बल आहेत. असेल कंटिन्यू. लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे प्रमोद. तब्बल धाव संख्या जाऊन पोहोचते 62-62 या आकड्यावरती. आणि लेफ्ट हँडेड बॅटर जसा आला तसा आपण पाहिलं क्षेत्ररक्षकांची हालचाल चालू झाली आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. अक्षय अखेला कापी आहे. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रमोद आहे स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अगदी ओहो ओहो इथे काय घडलंय. आज मात्र बरंच काय घडतंय बिघडतंय. वाईट +1 धावा चोरल्या जात आहेत. चोरीच्या धावा आहेत आणि धावा अशा भेटतात. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे लेंगे जरूर अशी मात्र सध्या बॅटिंग चालू आहे. अक्षय आला पुन्हा स्ट्राईक वरती. फ्री हिट आहे त्याच्या समोर. फ्री हिट म्हणजे खाओ पिओ बिल मत चुकाव. आणि अशा वेळी मात्र ही मेजबानी अक्षयसाठी. सोडून दिला त्याने देखील. यावेळी मात्र आपण पाहिलं तर आपल्याकडे वळतायत पंच. आणखीन एक व्हाईट बॉल. आता कॅप्टन विचार करत असेल या मॅच मध्ये आपण धावा तरी देणार किती. चर्चा केल्याशिवाय विषय मिटत नसतो. चर्चा होते आता मात्र दोघांमध्ये कारण की धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 65. अक्षय खेळतोय 43 धाव संख्येवरती. या स्पर्धेमधली दुसरी 50 येऊ शकते का. अक्षयच्या बॅट मधून फ्री हिटचा चेंडू आहे कंटिन्यू. अक्षयला 50 करण्यासाठी हवे 2 चेंडू मध्ये 7 धावा. हा फ्री हिट चेंडू आहे. फिल्डिंग चेंज नाही होऊ शकत. त्याला 50 साठी हवे 2 चेंडू 7. देईल का 7 त्याची बॅट. आतापर्यंत चांगली साथ दिली आहे. ओहो सुरेख उचललाय. बॉटम हँडचा उपयोग चांगला आहे. निघून जातोय 6 धावांसाठी.
49 वरती खेळतोय सध्या अक्षय या मॅच मध्ये। या टीमचा ढाण्या वाघ सध्या मात्र सांगतोय होय खूबिया भी है ख्वाबी भी है, बोल मुझ में क्या दिखना है क्या दिखाऊं तुझे। प्रत्येक फटका एलिवेशन है, टेम्परामेंट है। सुरेख फटका ड्राइव्ह केलं, त्यानंतर आपण पाहिलं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोशी आयोजित श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 ची दुसरी 50 अक्षयच्या नावावरती या खेळपट्टीला तो चुंबन देतोय। याच मातीने त्याला मोठं केलं आणि याच मातीने मनाची नाती बनवली। एक जन्म देणारी माता आणि दुसरी नाव देणारी माती। बॅट दाखवले त्याने, स्क्रीनवरती पाहता अक्षय, दुसऱ्या साईडला प्रमोद आहे। आमचे सन्माननीय सोपानजी मोरे साहेब इंदा 11 स्टार यांच्याकडून 50 साठी तब्बल 500 रुपये। अक्षयची बॅटिंग अप्रतिम राहिली आणि बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे। अप्रतिम बॅटिंग। पहा स्क्रीन पट्टीला अगदी या खेळपट्टीवरती चुंबन देणारा अक्षय। ही खेळपट्टी आहे, आदर करा नेहमी त्या खेळपट्टीचा जिने तुम्हाला साथ दिली। आदर करा त्या बॅटचा, आदर करा त्या यष्ट्यांचा, आदर करा त्या क्रिकेटचा ज्यांनी तुम्हाला नाव सीमारेषे बाहेर पोहोचवलं। आणि अक्षयने मात्र आदर केला या खेळपट्टीचा। याच मातीने आज त्याला घडवला आणि या मातीची त्याची नाती जोडली गेली। ही माती आहे अर्थातच रामलीला मैदानाची सासोळीची। व्हॉट अ बॅटिंग, 50 आली त्याच्या बॅट मधून आणि धाव संख्या टार्गेट आहे 74, 74 धावेचं टार्गेट। टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल, निपाणी तात्या टीम आणि घावरी संघ आपण देखील यायचंय। चला या कॅप्टन्स। विश्वजीत सपकाळ साहेब मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते यावेळी टॉस केला जाईल। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे संतोषजी देसाई सर असतील आणि त्याचबरोबर सोपानजी मोरे साहेब यांची मात्र कन्या असेल, जिजाऊची लेख आज मैदानामध्ये दिसते। थोड्याच दिवसामध्ये ती टीम मध्ये दिसेल। लहान मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात ही जे आत्ताच मैदानामध्ये। जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे केला जाईल टॉस। हॅलो, तर टीम घावरी संघाचे कॅप्टन आपल्याला मी कॉल देतोय, प्लीज या आपण। संजय सकपाळ थोडंसं धावत या। मित्रांनो स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय, स्पर्धा अक्षरशः आपण जगतोय। नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सुळशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते। श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 अगदी दुसरा दिवस आहे। चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत। कालचा दिवस आपण पाहिला, बॅटिंगमध्ये गणेश कदम यांनी गाजवला। आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अक्षय निवळे, निवडी गावचे खेळाडू आहेत, त्यांनी या मॅचमध्ये अर्धशतक झळकवलंय। म्हणजे स्पर्धा रामलीला मैदान आणि या मैदानावरती धावा येत असतात, परंतु बॅटिंग चांगली राहिली आहे। परंतु बॉलिंगमध्ये बॉलर काही कमी नाही आहेत। कालच्या दिवसामध्ये अक्षय बिलारे याची बॉलिंग आपण पाहिली तर तब्बल 3 मॅचमध्ये त्यांनी 9 विकेट्स प्राप्त केल्यात। हा अनोखा रेकॉर्ड त्याच्या नावावरती लागलाय। आपण करूया टॉस। संजय सकपाळ आमच्याबरोबर जोडले, सुभाष सुतार आहेत आणि आपण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करतोय। टॉस कोण मागेल? संजय सकपाळ टॉस मागतील, म्हणजे घावरी टीम कडून कॉल दिला जाईल। स्विंग द कॉइन, छापा द कॉल आहे आणि टॉस निपाणी संघाने जिंकलाय। तात्या स्पर्धा तुम्ही पाहताय, बॅटिंग अप्रतिम होते, अगदी रंगात आले। क्वार्टर फायनलचा सामना आहे, जिंकलात तर सेमी मध्ये, हरलात तर घरी जावं लागेल। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारताय। 3 षटकांचा सामना आहे। संजय सकपाळ आपल्या फॉर्म मध्ये आहेत। किती धावांपर्यंत त्यांना रोखाल? त्यांना 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। संजय चांगला फॉर्म मध्ये आहे, त्यांची टीम पण चांगली खेळते सध्या। सर्कल ग्राउंड आहे आणि अनुभव आमच्यापेक्षा त्याला जास्त आहे, चांगला खेळतो ना। माझ्याकडून त्याला शुभेच्छा असतील। थँक्यू सो मच। संजयकडे जाऊया। संजय बॅटिंग करायचे, संघ चांगला खेळतोय, अगदी 11च्या 11 खेळाडू त्यांची कामगिरी निभवत आहेत। बॅटिंग करत असताना किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? कमीत कमी आम्हाला 50 धावा कराव्या लागतील। क्वार्टर फायनलचा सामना आहे, प्रेशर आहे का? परंतु तुझा जर आपण संपूर्ण प्रवास पाहिला तर प्रेशर हे नाव तुझ्या संपूर्ण प्रवासात नाहीये। प्रेशर घ्यायचं काय टेन्शन नाही, कारण समोरची टीम तर चांगलीच आहे, त्यांचा फॉर्म चांगला आहे आणि दोघे भाव आहेत ते चांगले खेळतात। तात्याने जी टीम बनवली आहे खरंच आतापर्यंत मी बघितले, कारण निपाणीमध्ये ज्या टीम आता 2 झाल्यात त्या पण त्याच्यामध्ये पण त्यांनी जर जे पोरांना हे करून
तर दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, त्यांना सांगूया तुम्ही मॅचची तयारी करा. आपले प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की तुम्ही आसनस्थ व्हा. येस, टॉसमध्ये काय घडलंय तर टीम निपाणी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ओहो, सुरेख फटका, बैठा फटका होता, ड्राईव्ह केलाय, मागचा पाय पूर्णपणे वाकवला, बसला, तदनंतर हा चोपला बैठा फटका. अगदी 4 धाब्यासाठी निघून जातोय चौकार. मजा नहीं आ रहा है. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रदीपचा अप्रतिम चेंडू आणि कट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये अक्षयने पकडले. अप्रतिम कॅच, विकेटचं होतं पतन. अक्षय बॅक टू द डकआउट. समीर आलाय नवीन बॅटर. तब्बल 74 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 74. धावेचं टार्गेट. 74. ओहो, यावेळी देखील अपील उचलण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर या वेळेमध्ये तोपर्यंत लेग येस बॅटच्या स्वरूपामध्ये आवाज आला होता. येस, बॅटच्या स्वरूपामध्ये जिथे आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. 74 धावेचे टार्गेट या मॅच मध्ये दिलंय तब्बल. हो, सुरेख पुन्हा एकदा ट्रेडमार्क फटका, बसून खेळलाय. पुन्हा एकदा बैठा फटका येतोय, जिथे आपण पाहिलं तर 6 धावांसाठी मॅक्सिमम. सुरुवात करावी लागेल, कारण की पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये होते 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये होते 15, तिसऱ्या ओव्हर मध्ये होते 14, पण चौथ्या ओव्हर मध्ये आले 32. म्हणजेच काय, तुम्हाला एक ओव्हर शोधून काढायचे जी 30 ते 35 धावांचा खर्च होतील. हो, यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी LBW बॅटर होतोय बाद. यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडला गेला, पंचांनी हेरलं आणि तदनंतर फलंदाज साहिल बॅक टू द डकआउट. जाऊया मॅच कडे. यावेळी उचलला चेंडू, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक असेल. यावेळी मात्र अप्रतिम झेल लॉंग ऑन रिजन मध्ये पकडला.
बॅटिंग करत असताना फलंदाज यावेळी मात्र माघारी जातोय. समीर, अप्रतिम कॅच यावेळी मात्र बालचंद्र, अप्रतिम कॅच, चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूच्या खाली उभा राहिला, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये ही कॅच त्याने पकडली. विकेटचं होतं पतन, जिथे बॅटर माघारी गेला. समीर, नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये संजय. याबी हो, पुन्हा एकदा विकेटचा पतन. या वेगासमोर मात्र फलंदाज आता थांबत नाहीयेत. पहिली विकेट लवकर गेली होती अक्षयची आणि अक्षयने सुरुवात चांगली केली होती, मात्र एखाद्या पत्त्यांचा बंगला पडावा तशा मात्र विकेट चाललेत माघारी. आतापर्यंत ऐकलं होतं शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात. पहिली विकेट लवकर गेली, बाकीच्या विकेट मात्र माघारी अगदी येत आहेत. धडाधड विकेट मात्र माघारी येत असताना टीम सापडली अडचणीमध्ये आणि सध्या टीम मात्र येते बॅकफुटला. 74 धावेचं आव्हान पार करत असताना देवसरे टीम. शुभम आला नवीन हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती. सध्या मात्र आपण पाहतोय गोलंदाज अमोल. पहिल्या 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवलं. तदनंतर नवीन बॅटर मैदानामध्ये आला शुभम आणि आता हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा असताना या स्पर्धेची श्री कायस्वे चॅम्पियन ट्रॉफी 2024ची हॅट्रिक विकेट त्याच्या नावावरती राहील का, ही चर्चा मात्र आता प्रेक्षकांची चालू झाली आहे. युट्यूबच्या माध्यमातून असलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बाहेर ठेवलाय, थोडा बाबे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तब्बल 3 चेंडू आतापर्यंत सादर केले, 2 चेंडूवरती विकेट आणि तिसरा चेंडू निर्धाव, अशी आतापर्यंत खेळ राहिला गोलंदाजी करत असताना अमोलचा. आणि धावसंख्या स्थिर आहे फक्त 15 या धावसंख्येवरती. 15-15. ओहो, यावी खोदून काढल्या. ड्राईव्ह अगदी कव्हरच्या डोक्यावंडीपेक्षा कव्हर मागे जातोय, चेंडू अडवला. फक्त एकच धावी ते कंप्लीट केली जाते. 74 धाव्यांचं आव्हान पार करण्यासाठी सुरुवात देखील दमदार करायला हवे. डेस्टिनेशन भरपूर लांब आहे आणि जर डेस्टिनेशन लांब असेल तर गाडी देखील 4थ्या 5व्या 6व्या घेरवरती न्यावी लागेल. मात्र गोलंदाज आतापर्यंत बऱ्याच अडचणी खेळपट्टीच्या अगदी खेळाडूच्या समोर ठेवतोय. स्लोरबान गती परिवर्तन ओळखलं, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र थोडंसं आपण पाहिलं चुकी होतीये. मात्र एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये होतंय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. कॅच जरी ड्रॉप झाली तरी हा चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला. रोहित आहे सध्या स्ट्राईक वरती. रोहितला हिट करावे लागतील आता. यावेळी डाऊन दी ग्राउंड, डीप मिड विकेट रिजन. चेंडू वेगाने जातोय, कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार.
पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू गोलंदाजीसाठी विशालला पाहतो. स्ट्राईकला सध्या शुभम आहे, ज्याने तब्बल 4 चेंडू आतापर्यंत खेळल्या. 5 धावसंख्येवरती तो खेळतोय. शॉट पूल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिजन खूप मागे गेला होता, खूप मागे गेला. अंदाज त्याला आला नाहीये. अगदी सीमारेषेच्या जवळ उभा राहिला. त्याला वाटलं चेंडू जाईल पार, पण चेंडू होता भरपूर पुढे. चेहऱ्यावरचं स्मित हास्य बरंच काही सांगून जातं. धावसंख्या अगदी 27, पण कारण लगेच तयार ठेवलं होतं त्याने. हो, या मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. क्षेत्रशिका आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा वेगाने येईल. एकच धाव अप्रतिम वेगाने आला चित्यासारखा. चेंडूवरती झडप टाकले. फक्त एकच धाव इथे मात्र कंप्लीट करून दिली आहे. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 28. ओ सुरेख फटका इनसाइड आउट, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हँड हँडसम, आणखीन एक धमाका षटकार. षटकार. धावसंख्या आहे 34. आणखीन एक आडव्या बॅटनं शॉट ऑन फुल, पॉवरफुल, युजफुल आहे. केअरफुल फटका होता, वंडरफुल. निघून जातोय बेधडक सडक वरती. 6 धावांसाठी आणखीन एक धमाका. त्या 32. आता त्याच धावा लक्षात येत आहेत की त्या का धावा खर्च झाल्या असं मात्र सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटत असेल, कारण की आता 6 चेंडू हव्यात. 34. 6-34. चला स्पीडअप घ्या प्लीज. अक्षय आला गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 34 धावेची गरज. मॅच मध्ये फाईट दिले, चांगली फायटिंग दिली मॅच मध्ये. खरं तर शुभमने मी म्हणेल फाईट दिले या मॅच मध्ये. सोडून दिल्या वेगाने चेंडू जातोय. लेग स्टिक सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता 6 चेंडू हव्यात तब्बल 33. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फाईनला खेळून काढलाय. 2 धावा इथे देखील अर्चित होतील. या 2 धावेच्या मदतीने 44 धावसंख्या. 44. हो, व्हाईट बॉलचा इशारा सोडून जातो. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पुन्हा राईस चेंडू ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. मॅच मध्ये चर्चा उरली आहे की आणखीन थोड्या धावा कमी असते तर मॅच बनली असती, कारण की शेवटच्या षटकामध्ये जे महागडं षटक होतं त्यामुळे आपण पाहिलं तर 74 धावाचा आकडा. आणि तिथे आपण पाहिलं तर 50 अक्षयच्या बॅटमधून ती दुसरी आली. 74 धावेचं सर्वात मोठं लक्ष या स्पर्धेला देण्यात आलं. जसे जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र या बॅटीची अगदी आपण पाहिले एज. आणि जिथे आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला ही कॅच पकडली या नवीन बॅट्समन लगेच या थोडंसं पळत या नवीन बॅटर. चेंडू तब्बल अजूनही बाकी आहेत आपण पाहिलं तर 1.
येस, या मॅच मध्ये विन राहते टीम अर्थातच निवडी संघ विजेता होतोय. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. कॅप्टनने चांगली चर्चा केली होती, सांगितलं टीमला हवे विजय, कारण की आज टीमचा परफॉर्मन्स मला हवा आणि टीमचा झाला अगदी कॅप्टनचा म्हणण्यानुसार परफॉर्मन्स. निवडी संघ विजेता आणि या टीमच्या बॅटरने आकाशने लगावली पहिली दुसरी 50 या स्पर्धेची. अक्षयने लगावली दुसरी 50 आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच अक्षय, ज्याच्या बॅटमधून दुसरी 50 या स्पर्धेला आल्या. आणि फायटिंग प्लेअर शुभम, मी विनंती करेल आपण दोघांनी या. मॅन ऑफ द मॅच अक्षय आणि फायटिंग प्लेअर अर्थातच देवसरे टीमचा शुभम, आपण दोघांनी यायचं आहे. यानंतरची मॅच आहे निपाणी तात्या विपक्ष घावरी संघ. निपाणी तात्या संघाने टॉस जिंकलेला आहे. दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आता मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होते ही टीम. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अर्थातच अक्षय, ज्याच्या बॅटमधून 51 नॉट आउट 51 नाबाद अशी खेळी आली आहे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर एक विकेट देखील त्याने घेतली आहे. आणि शुभम या मॅचचा ठरतोय फायटिंग प्लेअर, ज्याने 21 धावांचा खेळ केला. देऊयात मॅन ऑफ द मॅच आणि मायक्रोफोनवरती करूयात आवाजामध्ये थोडासा बदल. परिवर्तन हा आहे निसर्गाचा नियम आणि तो इथे देखील लागू होतोय. अर्थातच मी इथेच थांबेल आणि ऐकूयात पश्चिम महाराष्ट्र KSK मधील बुलंद आवाज अर्थातच संतोषजी देसाई सर यांच्याकडे जाऊयात यानंतरच्या मॅचसाठी.